न्याय विचारणं किंवा जाब विचारणं, ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का? तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जाब विचारणारच. तुम्ही त्यांचं उत्तर हे प्रेमानेच देणं तुमचं बंधनकारक आहे. धमकावतात कशासाठी? आणि माझा आरोप आहे की हे त्यांचं रुपाली चाकणकरांचं पद जाणारच आहे. त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत. स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलनं काढून घेत आहेत पुण्यामध्ये. स्वतःच्या समर्थनार्थ आपल्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना धमकावण्याचं काम केलं जात आहे. वैफल्यग्रस्त भावनेमधून समोरच्या जे लोक त्यांना जाब विचारत आहेत की तुमच्या कामामध्ये तुम्ही कुचराई केलेली आहे, अशा ज्या लोकांना प्रश्न विचारलेले ज्या लोकांनी त्या लोकांना चिल्लर म्हणणं, हे सगळे प्रकार वैफल्यग्रस्त भावनेमधून होत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी निषेधार्थ आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेने अशी वागणूक देणं महाराष्ट्रातल्या माता भगिनींना, कारण हे माता भगिनींना न्याय देण्यासाठीच ते पद आहे. हे आम्ही महाराष्ट्रातल्या जनता खपवून घेणार नाही.